नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या 10.5 एकर जागेबद्दल सांगणार आहे। कनकाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी इथली जागा। ह्या जागेमध्ये टोटल 4 सातबारे आहेत। एक आहे 3.5 एकरचा, एक आहे 3.25 एकरचा आणि एक आहे 2 आहेत 2.25 एकरचे। एका 2.25 एकरमध्ये 42 आंबे आहेत आणि काही काजू आहेत। शिवाय उरलेल्या ठिकाणी 5 फणस, 4 चिक्कू आणि 2 इडलिंबू अशी झाडं आहेत। टोटल 2.5 एकर क्षेत्र आहे। हे पूर्ण क्षेत्र एकदम ही द्यायचं आहे किंवा छोट्या पीसमध्ये पण एक सातबारा पण आपण देऊ शकतो। या जागेमध्ये 12 महिने वाहणारं पाणी आहे 3 बाजूनं आणि सोलार पंप लावलेला आहे 5 किलोवॅटचा। एक छोटंसं घर आहे आणि ही अशी सर्व सोयीने युक्त जागा आपल्याला द्यायची आहे। तर ह्या जागेबद्दलची डिटेल माहिती मी आता तुम्हाला देत आहे। धन्यवाद। मला जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 9284163484 पुन्हा एकदा ऐका 9284163484 ह्या नंबरवर संपर्क करा। या जागेची आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही अवश्य विचारू शकता। तर आता आपण या जागेबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेऊ। आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही। मंदिराकडे आलेला हे गाव मंदिर आहे। टांगेश्वर महादेव असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरापासून आपली जागा साधारण 100 मीटर पर्यंत आहे। तर आपल्या मंदिरापासून आपण येतो आणि हा पूल लागतो। ह्या पुला नदी बघू शकता, ही वाहतं पाणी आहे इथं आणि 12 महिने हे वाहणारं पाणी हे पाणी आहे। हे 12 महिने असं वाहतं पाणी आहे आणि ही जी नदी आहे ही नदी आपल्या क्षेत्राला आपल्या जागेला 3 बाजूनं आहे। तर 3 बाजूनं आपण ह्या नदीचा उपयोग करून घेऊ शकतो। तर ही नदी आहे आणि मग हा आपला पुढचा रस्ता आहे। या नदीला लागून आपली काजू बाग आहे, आंबा बाग आहे। ह्या रस्त्यावरून आपण आलो आणि साधारण मंदिरापासून 100 मीटर अंतरावरती आपली बाग चालू होती आहे। हा मंदिराकडून आल्यानंतर उजव्या साईडला आपण बघतोय की ही काजू बाग आहे आणि ह्या काजू बागेमध्ये साधारण ही 9 वर्षाची काजूची झाडं मोठी झाडं आहेत। काजूची मोहर आलेला आहे, सत्ता फलधारणा होत आहे आणि काही ठिकाणी काजूसुद्धा छोट्या लागलेल्या आहेत। हे बघू शकता तुम्ही की ही मोहर आलेला आहे झाडांना। फलधारणा फ्लॉवरिंग म्हणतो आपण ते चालू आहे, सध्या सीझन आहे आणि ही अशी झाडं आहेत। ह्या झाडाकडून आपण जेव्हा जातो तेव्हा झाडाला लागून आपल्या बागेला लागून खालची नदीसुद्धा आहे। बघू शकता ही वाहती नदी आहे। शांतपणे बरेच आवाजही ऐकू येतो। तर ही अशी काजू बाग आहे। हे टोटल क्षेत्र आहे साधारण 2.25 एकर। उजव्या साईडला काजू बाग आहे, डाव्या साईडला आपण आता आंबा बागेत प्रवेश करतोय। आंबा बागेला असा 4ही बाजूनं दगडी गडगा घातलेला आहे, बघू शकता। ह्याच्यामध्ये साधारण 20 वर्षाची आंब्याची झाडं आहेत। लागती झाडं 20 वर्षाची लगेच उत्पन्न देणारी। ही 4 फणस आहेत आपल्या जागेमध्ये मोठे आणि हे फणसाला पण घरच्यासाठी खाण्यासाठी कापे फणस आहेत, बघू शकता। त्याच्यामध्ये काही काजू आहेत बांधावरती। ह्या दगडी गडका आहे, गडकाच्या अलीकडची झाडं आपली आहेत, पलीकडची दुसऱ्यांची। हे बघू शकता तुम्ही मोहर आलेला आहे छान सुंदर असा झाडाला। ही काही काजू झाडं आम्ही नंतर लावलेली आहेत। काही आंब्याच्या मध्ये जागा होती, जेव्हा जागा घेतली तेव्हा ही रेडीमेड बाग घेतलेली होती पुनर्खरेदीची। तर मध्ये जेव्हा काजू जागा होती तर आम्ही काजू लावलेत, बघू शकता। ही पण मोठी झालेली आहेत, 6-7 वर्षाची झाडं आहेत आणि ह्यांनासुद्धा आता चांगल्यापैकी मोहर आलेला आहे। बघू शकता 4ही बाजूनं गडगा आहे, दगडी गडगा बांधलेला आहे आणि ही साधारण तिथं 42 आंब्याची अशी मोठी झाडं आहेत आणि ही तुरंत लगेच उत्पन्न देणारी अशी ही आंबा बाग आहे। अशी ही आंबा बाग साधारण 1.5-2 एकर आंबा बाग आहे आणि बघू शकता ह्याचा मोहर आता आलेला आहे। असं छानसं मोहर आता फुटलेला आहे।
प्रकारची बघू शकता तुम्ही. त्याच्या पलीकडे आहे, गडग्याच्या पलीकडे सुद्धा आपलीच जागा आहे. आणि ही आहे काजू बाग. आणि ही साधारण 5-6 वर्षाची आतमध्ये काजूची झाडं आहेत त्या बागेमध्ये. त्याच्यात आपण जाऊन त्याची माहिती घेऊ. बघू शकता इथून ही सलग जागा आहे. जरी क्षेत्र वेगळं असेल तरी पण सुद्धा सलग अशी ही जागा आहे. तर हे पहा, हे सोलारचं येणारं पाणी, हे सकाळचं आत्ता 10 वाजताचं पाणी आहे. जसं ऊन वाढत जाईल तसं पाणी हे फ्लो वाढत जातो. तर मित्रांनो, ही अशी काजू, आंबा आणि घर अशी सर्व सोयीयुक्त अशी ही जागा. आणि ह्याची 9.5 एकरची किंमत ही अपेक्षित आहे 1 करोड रुपये. आणि कोणाला इंटरेस्ट असेल तर 9284163484. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 9284163484. ह्या नंबरवर संपर्क साधा. नंबर खाली लिहून देणार आहे, परंतु पुन्हा सांगतोय. घर बघू शकता आपण, छोटंसं घर बांधलेलं आहे. 18x24 असं घर आहे. त्यामध्ये ह्या 2 खोल्या आहेत. हे एक खोली आहे. इथं छोटंसं कट्टा केलेला आहे आणि इकडे इंडियन टॉयलेट बाथरूम आहे. तर हे असं सर्व सोयीयुक्त असं एक छोटंसं घर आहे बांधलेलं. आणि ह्या घराच्या समोर काही जागा आपण रिकामी ठेवली आहे, काही बाग बगीचा फुलं लावण्यासाठी. शेजारी ही जागा आपण थोडीशी रिकामी ठेवली, जिथं आपण भाजीपाला वगैरे करू शकतो घरच्या पुरता. आलो रे. या आंबा बागेच्या आपण जेव्हा सरळ जातो इथून डावीकडे, तेव्हा सुद्धा आपल्याला ती मगाची नदी लागते. तर तिथं सुद्धा नदी आहे. आणि ह्या काजू बाग आहे. ह्या काजू बागेला सुद्धा नदीचं क्षेत्र आहे. तर अशा 3 ठिकाणी नदीचं क्षेत्र आहे. आणि आपण आता ह्या 2.25 एकर असलेल्या काजू बागेमध्ये येतोय. बांध आहे. बांधाला रायवळ काजू लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही, ऑलरेडी मोठी झाडं आहेत. ही काजूची अशी रायवळ काजू. आणि आतमध्ये ही काजू बाग आहे. ही बघू शकता, ही काजू आहे. 6-7 वर्षाची झाडं काही आहेत, काही 5 वर्षाची झाडं आहेत. मोठी झाडं झालेली आहेत बघू शकता आपण. आणि पाईपलाईन बघू शकतो आपण इथं टाकलेली आहे. इथून आपण आपल्या दुसऱ्या 3.5 एकर बागेमध्ये ही पाईपलाईन घेऊन गेलो आहे. आणि सौर ऊर्जा आपण बसवलेली आहे 5 किलोवॅटवरची. तर त्याच्या संबंधित सुद्धा तुम्हाला मी माहिती देतो. काही झाडं आहेत अशी आंब्याशीमध्ये रायवळ. तर ते काय काढलेले नाही आहेत, सावलीसाठी काही ठेवलेत, काही काढलेत. बघू शकता ही झाडं. एका साईडला दगडी गडगा आहे आणि दगडी गडग्याच्या अलीकडची झाडं ही आपली आहेत. मोठी मोठी काजूची, काही रायवळ काजू आहेत. आणि ही काजूची रत्नागिरी 7, रत्नागिरी 4 अशा प्रकारची ही लावलेली झाडं आहेत. बघू शकता सध्या फलधारणा झालेली आहे. आणि काही काजूसुद्धा तुम्ही बघू शकता आहे. तर ही अशी काजू बाग 3.25 एकरची. ह्या जागेला पूर्ण 2 बाजूनं आपली नदी लागून आहे, जे बारमाही वाहणारं पाणी आहे. बघू शकता ही आंबा बाग, त्याच्या बाजूलाच ही काजू बाग आहे. आपण आता सोलारजवळ जाऊ, सोलारची तुम्हाला माहिती देतो. हे सोलार पॅनल आहे 5 किलोवॅटवरचं. आणि ही आपली जी आहे ही आंबा बाग आहे. आणि ही आहे ही काजू बाग आहे. त्याच्या बॉर्डरवरती नदीला आपण एका कॉर्नरला आपल्याला हा सापडला की जिथं आपली काजू बाग आणि आंबा बाग एकत्र मिळते. तिथं आपण हे लावलेलं असतं. 8 ते 10 फूट इथं खोल खड्डा आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये आपण हा पाईपलाईन टाकलेली आहे सोलारसाठी. वाहतं पाणी. आणि हा सोलार आहे. आपण आता 3.25 एकरमधून 3.5 एकरमध्ये प्रवेश केला आहे. तर सुरुवातीला बघू शकता आपण इथं काही काजूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आपण इथं लागवड केलेली आहे. तर ह्या आंब्याचे झाड इथं तुम्हाला मी जवळून चित्रण करून दाखवतो. बघा ह्याचा मोहर किती आलेला आहे. पूर्ण मोहर सुटलेला आहे या झाडाला. ही अशी